मध्यस्थ देशांनी शस्त्रसंधीसाठीचा दिलेला प्रस्ताव इराणनं फेटाळलाय। अमेरिकेशी थेट चर्चा करणार नसल्याचंही इराणकडून आता स्पष्ट झालंय। युद्ध समाप्तीसाठी आपण थेट आग्रही असल्याचं इराणकडून नमूद करण्यात आलंय। होर्मुझ सामुद्रधुनी तात्पुरती खुली करण्याची मागणीही इराणनं फेटाळली आहे। मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानकडे इराणनं भूमिका स्पष्ट केली आहे। इजिप्त, पाकिस्तान आणि तुर्कीच्या मध्यस्थीनं हा युद्धबंदी आराखडा तयार करण्यात आला होता। या आराखड्यानुसार शस्त्रसंधी तात्काळ लागू करून 15 ते 20 दिवसात वाटाघाटी पूर्णत्वास नेण्याचं नियोजन होतं। आणि सगळ्यात मोठी बातमी, आज रात्री इराणचं अस्तित्व संपेल। डोनाल्ड ट्रम्प यांनी जग हादरवणारं हे विधान केलंय। इराण नावाचा देश आणि एक संस्कृती कायमची नष्ट होईल। मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीनं आता टोकाचं वळण घेतलं असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका सोशल मीडिया पोस्टनं संपूर्ण जगात खळबळ माजली आहे। आज रात्री इराण नावाचा देश एक संपूर्ण संस्कृती कायमची नष्ट करेल असं धक्कादायक विधान ट्रम्प यांनी केलं। या विधानामुळे जागतिक राजकारणात युद्धाचे ढग आणखीनच गडद झाले। आज रात्री इराणचं अस्तित्व संपेल। डोनाल्ड ट्रम्प यांनी जग हादरवणारं हे विधान केलेलं आहे। इराण नावाचा देश आणि एक संस्कृती कायमची नष्ट होईल असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। डोनाल्ड ट्रम्प यांचं अतिशय महत्त्वाचं आणि जग हादरवणारे विधान समोर आलंय। निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्यासोबत जोडले जात आहेत। सर, आपण बघतोय आजचा दिवस आणि आजची रात्र महत्त्वाची आहे, कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुळात दाव्यातलं तथ्य आणि या सगळ्याची तीव्रता कितपत मानायची? मुळात ऋषी, आपल्याला ह्या सगळ्या जर गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर मागच्या तासांमध्ये ज्या 3 महत्त्वाच्या घटना घडल्या त्या लक्षात घ्याव्या लागतील। एक, जे ट्विट ज्याची आपण चर्चा करतोय, ज्यामध्ये स्पष्टपणे डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत की इराणची पर्शियन संस्कृतीच, आम्ही जर इराणनं आमच्याशी चर्चा केली नाही, आमच्या गोष्टी मांडल्या नाही, तर आम्ही ती संस्कृतीच पूर्णतः उद्ध्वस्त करू, इराणला उद्ध्वस्त करू। दुसरी गोष्ट, इराणच्या अर्थव्यवस्थेची नाडी असलेल्या खार्ग आयलँडवर एक प्रकारे हल्ला करण्यामध्ये इस्रायल आणि अमेरिकेला यश आलेलं आहे। आणि तिसरी, काही महत्त्वाचे रेल्वे ब्रिजेस इराणमधले उद्ध्वस्त करण्यामध्ये सुद्धा इस्रायल आणि अमेरिकेला यश आलेलं आहे। 12 तासांपेक्षा सुद्धा कमी कालावधी राहिलेला आहे ज्याच्याशी संबंधित डोनाल्ड ट्रम्प यांनी डेडलाईन त्या ठिकाणी दिली होती। आणि त्या काही तासांच्या अगोदर जर अशा प्रकारचे हल्ले किंवा अशा प्रकारचे ट्विट केलं जात असेल तर हे एक प्रकारे सिम्बॉलिक आहे, ज्याच्या माध्यमातून आपण ज्याला म्हणतो मॅक्सिमल स्ट्रॅटेजी किंवा कोअर्सिव्ह डिप्लोमसी, जबरदस्त अशा प्रकारच्या दबाव तंत्राचा भाग म्हणून या सगळ्या कारवाया त्या ठिकाणी होत आहेत। आणि त्याच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिका दाखवू इच्छिते की आम्ही जर तुमच्या खार्ग आयलँडवर हल्ला करू शकतो तर आम्ही जे आहे इराणमध्ये काहीही त्या ठिकाणी करू शकतो। आणि शेवटच्या तासांमध्ये सुद्धा दबाव तंत्राचा हा त्या ठिकाणचा भाग आहे। दुसऱ्या बाजूला बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आपल्या समोर येत आहेत, तर त्यामध्ये इराण सुद्धा काही प्री कंडिशन्स ठेवून, ज्यामध्ये मुख्यतः सिक्युरिटी गॅरंटी आहे, त्याचबरोबर त्यांचं जे नुकसान झालं त्याची भरपाई त्या ठिकाणी आहे। आणि आणखीन 1-2 कंडिशन्स जर फुलफिल झाल्या तर इराण त्या ठिकाणी चर्चेसाठी तयार आहेत, अशा प्रकारच्या सुद्धा बातम्या येत आहेत। तर माझ्या मते परिस्थिती नक्कीच स्फोटक आहे, पण अजून सुद्धा मला त्या ठिकाणी वाटतं की इराणवर या दबाव तंत्राचा वापर करून अमेरिका जास्तीत जास्त आपल्या पारड्यात पाडून टाकण्यासाठीच अशा प्रकारची विधानं डोनाल्ड ट्रम्प हे जे आहे ट्विटरच्या माध्यमातून, एक्सच्या माध्यमातून करतायत। सगळ्यात महत्त्वाचं ढगे सर, ही गोष्ट जर तरची या तराजूत तोलली गेली तर किती मोठ्या प्रमाणात विध्वंसक गोष्टीचा यात वापर होऊ शकतो आणि इराणही प्रत्युत्तरादाखल आज काही त्याला प्रत्युत्तर देऊ शकतो का? खरोखरच जर आपण शब्दशः डोनाल्ड ट्रम्प यांची विधानं लक्षात घेतली आणि ते होणार असं जर मानलं तर अल्टिमेटली संपूर्ण इराणला एका रात्रीमध्ये उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेला काय करावं लागणार आहे? त्यांच्याकडची अण्वस्त्र वापरावी लागणार किंवा त्यांच्याकडे असणाऱ्या B-2, B-52, B-1 बॉम्बर्सच्या माध्यमातून जबरदस्त अशा प्रकारचे बंकर बस्टर बॉम्ब्स त्या ठिकाणी टाकावे लागणार आहेत। त्यांना क्लस्टर म्युनिशनचा या ठिकाणी वापर करावा लागणार आहे। म्हणजे संपूर्णतः इराणला जर उद्ध्वस्त करायचं असेल तर अशा प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा आणि अशा प्रकारच्या नीतीचा त्याला त्या ठिकाणी वापर करावा लागणार आहे। आणि जर खरोखरच याच्यापैकी काही गोष्टी जरी करण्याचा प्रयत्न केला तर इराण सुद्धा जे आहे आरपारची लढाई, शेवटच्या घटका मोजणारा इराण नक्कीच एकूणच या प्राप्त परिस्थितीत आज नेमकं काय होतं आणि उद्याच्या उजाडणारा 8 एप्रिल नेमक्या युद्धाच्या कुठल्या बातम्या सांगतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद ढगे सर या अपडेटबद्दल।